तुम्हाला फॅमिली टाईम याची गोष्ट सांगणार आहे. तर एकदा गद्दू चिंकी संध्याकाळी पार्किंगमध्ये खेळत होते. तेवढ्या त्यांनी बघितलं की वरती काळे ढग भरून आले. तेवढ्या त्यांची आई घरी आली आणि म्हटले की गदू चिंकी चला, मला असं वाटतं की वादळ येणार आहे. तर मग ते पटकन म्हणणं ऐकतात आणि धावत जातात आणि मग ते सोसायटीचा जो मेन गेट असतो तिथे जाऊन उभं राहतात. तेवढा धो धो पाऊसला सुरुवात होती. आणि मग त्यांची आई म्हणली की गदू चिंकी चला आपण घरात जाऊया. तर मग गदू म्हणतो हो चला घरात जाऊया. तर मग ते घरात जातात आणि खडखड करून वीज चमकते. तर मग त्यांचे घरचे लाईट चालले जातात. तर मग गड्डू चिंकी घाबरतात तर आणि याला चिपकून जातात. तर मग गड्डू म्हणतो की अरे अचानक से लाईट का गेले. तर मग गड्डू म्हणतो की मला खूप भीती वाटते. चिंकी म्हणते हो मला पण भीती वाटते. तर त्यांची आई म्हणते की मला वाटतं शॉर्ट सर्किट झालंय, शॉकचं सर्किट, त्याच्यामुळे घरचे लाईट गेले. तुम्ही काळजी करू नका, लाईट थोड्या वेळाने येतील, तुम्ही काळजी करू नका. पण लाईट आली नाही तर मग त्यांची आई म्हणते आपण बॅनबत्ती आपण शोधायची का. तर मग ते बॅनबत्ती शोधतात आणि मग ते जळवतात म्हणजे लावतात. मग थोडा प्रकाश होतो तेव्हा त्यांचं दरवाजाकडे ठकठक करून वाजवतो. तर मग गड्डू चिंकी डोळे बंद करून भूत भूत म्हणतात. तर मग त्यांची आई म्हणते अरे कोई भूत नाही आहे, जरा डोळे उघडून बघा. तर मग दुसरा कोणी नसून ते त्यांचे बाबा असतात. तर मग त्यांचे बाबा म्हणतात तुम्ही मला भूत कसं समजू शकतात. तर मग गड्डू म्हणतो बाबा ते घरचे लाईट गेले ना म्हणून आम्ही आधीच घाबरलो होतो. तर मग चिंकी म्हणते हो आम्ही आधीच घाबरलो होतो. तर मग होतं तर त्यांचे चिंकी म्हणते की तुम्ही पुढे भिजला आहात म्हणून कपडे बदलून घ्या ना तर तुम्ही आजारी पडाल बाबा. तर मग याच्यावर बाबा हसतात, फोनचे टॉर्च चालू करतात आणि कपडे बदलायला चालले जातात. मग ते कपडे बदलून वापस येतात तर ते बघतात की टेबलाला बॅनबत्ती लावलेली आहे. तर मग ते ओढ्यात परत जोरदार आवाज येतो वीजचा. तर गड्डू चिंकी पुन्हा घाबरतात. तर गड्डू चिंकीला बघून आई बाबा काळजीत पडतात. तेवढ्यात बाबांना एक युक्ती सुचते. ते म्हणतात की तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडेल का. तर मग चिंकी म्हणते तुम्ही कोणती स्टोरी सांगणार आहे, कोणती प्राणीची गोष्ट सांगणार आहे का तुम्ही. तर मग त्यांचे बाबा असं म्हणतात अरे नाही मी माझ्या लहानपणीची गोष्ट सांगणार आहे. तर मग गड्डू म्हटलं काय तुम्ही आम्हाला तुमची लहानपणीची गोष्ट सांगणार आहे का. तर मग गड्डू म्हणतो बाबा म्हणतात हो. तर मग गड्डू म्हणतो म्हणजे तुम्ही जेवढं मग आमचे जिथे जेवढे होते तेवढे लहानपणीची गोष्ट आहे का. बाबा म्हणते हो. तर मग ते म्हणतात की मी ना माझे वडिलांबरोबर गावात जात होतो तर तिथे लाईट खूप कमी राहायचे. तर मग गड्डू म्हणतो पण तेव्हा जर का लाईट नव्हते तर मग तुम्ही टी व्ही कसे बघायचे, कारण लाईट आले नाही तर आम्ही आमचं फेवरेट प्रोग्राम मिस करू. तर मग ते दोघं म्हणतात की पुढची गोष्ट सांगा ना. तर मग त्यांचे बाबा म्हणतात हो हो सांगतो पण आधी तुम्ही बॅनबत्ती लावायला आईला मदत करा मग मी पुढची गोष्ट सांगतो. तर मग गड्डू चिंकी बॅनबत्ती लावला आईची मदत करतात. तर मग चिंकी म्हणते आता पुढची गोष्ट सांगा ना.
तर मग बाबा पुढची गोष्ट सांगतात. आणि मग गोष्ट ऐकता ऐकता त्यांचे घरचे लाईट वापस येतात. कधी म्हणतोय ये लाईट आले, तर मग चिंकी म्हणते पण मला विद्युत लाईट मला हरवत होतं. तर मग अशा प्रकारे त्यांच्या घरच्या लाईट पण आले आणि गड्डू चिंकीला बिलकुल भीती वाटली नाही. तर या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की फॅमिली टाईम खूप गरजेचं आहे. मोबाईल, टी व्ही सोडून आपण फॅमिली टाईम करायला पाहिजे. अशी होती फॅमिली टाईम याची गोष्ट.